अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. विनम्र प्रणाम. आपण वंदनम या 6व्या भक्ती प्रकारासंबंधी चिंतन करीत आहोत. वंदन म्हणजे आपल्या आराध्य दैवताला, उपास्य दैवताला मनोभावे नमस्कार करणे. याच भूमिकेतून आपल्या परंपरेमध्ये सर्व ग्रंथकार ग्रंथ लेखनाच्या प्रारंभी सर्वप्रथम आपल्या आराध्य दैवतांना वंदन करतात, मनोभावे प्रणाम करतात, मनपूर्वक नमस्कार करतात. कुणाकुणाला वंदन करतात बरं? तर सामान्यपणे आपले सर्वच परंपरेतले ग्रंथकार प्रारंभी श्री गणेशाला वंदन करतात, त्यानंतर क्रमाक्रमाने सरस्वती मातेला वंदन करतात, मग सद्गुरूला वंदन करतात, त्यानंतर श्रोत्यांना किंवा संत सज्जनांना मनोभावे वंदन करतात. ही वंदनाची परंपरा, भक्तीच्या 6व्या प्रकाराची परंपरा किती प्राचीन आहे? तर ती थेट महाभारतापासून आहे. कारण महाभारताचं वाचन करायला, पठण करायला सुरुवात करण्यापूर्वी काय करावं हे आपल्याला सर्व प्रसिद्ध श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तो श्लोक तुम्हा सर्वांना परिचित आहे. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासन ततो जयमुदीरयेत. म्हणजे नर नारायणांना वंदन करावं, श्रीकृष्ण अर्जुनाला वंदन करावं, देवी सरस्वती मातेला वंदन करावं, भगवान श्री व्यासांना वंदन करावं आणि मगच महाभारत वाचायला प्रारंभ करावा, अशी आपली परंपरा आहे. भगवद्गीता ही महाभारतांतर्गत आहे आणि म्हणून भगवद्गीतेचं पठण करताना, भगवद्गीतेमध्ये प्रवेश करताना आपण हाच श्लोक म्हणून यांनाच वंदन करून, कारण तो महाभारताच्या प्रारंभीच आहे, आपण भगवद्गीतेचं पठण करतो. जे केवढी मोठी परंपरा आपण सांभाळतो हे आपल्या लक्षामध्ये येईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपले सगळे ग्रंथकार म्हणजे प्राधान्यानं मुख्यतः श्री ज्ञानेश्वरांच्या पासून समर्थ रामदास स्वामींच्या पर्यंत सगळे ग्रंथकार, सगळे संत हे ग्रंथारंभी गणेशाला, शारदेला, सद्गुरूंना, श्रोत्यांना, संत सज्जनांना वंदन करतात, असं आपल्या लक्षात येतं. वंदनम भगवत भक्तीचा 6वा प्रकार. प्रातिनिधिक स्वरूपात काहींचा आपण उल्लेख करूया. श्री ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी कसं वंदन करतात हे तर आपणा सर्वांना उत्तमरित्या परिचित आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जी. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. आणि पुढची उभी फार महत्वाची आहे. हे तिन्ही एक वटले तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. ज्ञानदेव सांगतायत की हा जो ओंकार गणेश आहे ते आदि बीज आहे, ते मूळ रूप आहे, ते मूल तत्व आहे. आणि ते कुठे एकवटतं? ओंकारामध्ये. कारण ओंकाराच्या 3 मात्रा, हे तिन्ही एक वटले परिणाम तेथ शब्द ब्रह्म कवळले. या ओंकार गणेशाला वंदन केलं की शब्द ब्रह्म म्हणजे सारे वेद हे त्या ठिकाणी उपस्थित होतात, कवळले जातात. त्या मूळ कारण ओंकार श्री गणेशाला मी वंदन करतो. आता अभिनव वाघ विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी,
ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता अशा तऱ्हेनं श्री गणेशाला आणि सरस्वतीला वंदन केल्यानंतर सगळ्या ग्रंथकारांना आठवण होते ती सद्गुरूंची. सद्गुरूंनीच परमार्थ मार्गावर आपल्याला पावलं टाकायला शिकवलेलं असतं. त्यांचं बोट धरूनच आपण परमार्थाच्या क्षेत्रात पुढे पुढे जात असतो. ज्ञानदेव म्हणतायत, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. त्या निवृत्तीनाथाने कृपा केली आणि संसार सागर तरुण मी पैलथडी पोचलो. पण मला जाणवतं की सद्गुरूंनी काय कृपा केली? म्हणून अत्यादरू विवेकावरी. विवेक म्हणजे सारासार विचार. नित्य काय आणि अनित्य काय, जड काय आणि चैतन्य काय यातला फरक कळणं म्हणजे विवेक बुद्धी. सुहृदजन हो, रामदासांनाही अत्यंत प्रिय आहे तो विवेक, आणि माऊलीलाही अत्यंत प्रिय आहे तो विवेक. म्हणजे ज्ञानदेवांच्या पासून समर्थांच्या पर्यंत सगळ्या संतांनी विवेक बुद्धीला किती किंमत दिली आहे, कुणाला नमन केलंय, कोणत्या बुद्धीला नमन केलंय हे ध्यानात घेण्यासारखं आहे. ज्ञानदेवांना ही गोष्ट दृष्टांतातून सांगितल्याशिवाय राहवत नाही. ज्ञानदेव म्हणतात, का चिंतामणी जालिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देवो म्हणे. अहो, हातात जर चिंतामणी रत्न आलं तर सगळे मनोरथ पूर्ण होत नाहीत का? तसा मी पूर्ण काम झालो. पुढे ज्ञानदेव तुमचा माझा म्हणजे श्रोत्यांचा गौरव करताना आपल्याला थेट अर्जुनाच्या पंक्तीला बसवतात, थोराच्या पंक्तीला बसवतात. कारण गीता कुणाला सांगितली गेली? अर्जुनाला. आणि आपणही ज्ञानदेवांच्या मुखातून त्या गीतेची भावार्थ दीपिका ऐकणार आहोत. म्हणून अहो, अर्जुनाची या पांती जे परिसणे या योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. वंदन करता करता सद्गुरूंकडून संतांच्याकडं, श्रोत्यांच्याकडं किती सहजपणे ज्ञानदेव गेलेत हे आपल्या लक्षामध्ये येत. आणि हीच परंपरा नमनाची, वंदनाची, 6व्या भक्तीची सर्वांनी सांभाळली. प्रातिनिधिक म्हणून संत श्रेष्ठ एकनाथांचा उल्लेख करतो. एकनाथांचा यासाठी की ज्ञानाचा एकनाथी भागवतासारखा वारकरी संप्रदायाला खांब देणारा जो ग्रंथ, त्या भागवतामध्ये प्रारंभी श्रोत्यांना म्हणजे संत सज्जनांना वंदन करताना श्री एकनाथ म्हणतात, या संतांची एक कृपा वचने एका एकी आनंदलो मने, तेणे वाक पसाय दाने स्वानंद घने उल्हासे. ज्ञानदेवांचा पसायदान शब्द आठवा, जो ज्ञानदेवीच्या अखेरी येतो, आणि एकनाथी भागवताचा प्रारंभ आठवा, तिथंही वाक पसायदान शब्द येतो. याला म्हणतात वारकरी परंपरेचं अनुसंधान. मी स्वानंद घन, स्वानंदाचा मेघ त्याची बरसात पाहिली. पुढे दृष्टांत देतात, मेघाचे गर्जने मयूर उपमो पाहो गगने, नाना नवेनी जीवने जैसा चातक मने उल्हासे. नवा पाऊस आला की चातकाला केवढा आनंद होतो बरे. किंवा ढगांचा गडगडाट सुरू झाला तर मयूराला आकाश ठेंगणं होतं नव्हे, त्याचा आनंद गगनात मावत नाही. मयूर उपमो पाहे गगने. पुढे दृष्टांत देतात, किंवा चंद्रकिरण आले तर त्या चंद्रकिरणाने चकोर किती आनंदित होतो, तसा संत वदनीची उत्तरे आले थोर सुखावीत. आपण उत्तर शब्द आजच्या अर्थानं नाही घ्यायचा. पाठ केली काही संतांची उत्तरे, विश्वास आदरे धरून या, हे तुकोबांचं वचन आहे. उत्तर याचा अर्थ संतांचा कृपा प्रसाद, म्हणजे प्रसाद वाणी, म्हणजेच ग्रंथ. ज्ञानदेवी असो, एकनाथी भागवत असो, अथवा समर्थांचा दासबोध असो, या सगळ्या ग्रंथराजांनी तुम्हाला मला परमार्थ मार्ग
सोपान दाखवलाय आणि सोपाही करून ठेवलाय. आपण वंदनम या 6व्या भक्ती प्रकाराचा परिचय करून घेताना या गोष्टी लक्षामध्ये घेतल्या. पण याला धरूनच हा वंदनम भक्ती प्रकार भगवद्गीतेमध्ये कुठं कुठं आलाय हे आपण लक्षात घेणं अत्यावश्यक आहे. मग भगवद्गीतेत हा वंदनम हा भक्ती प्रकार अनेक अध्यायातून आलाय. आपण पूर्वी 2 श्लोकांचा संदर्भ दिला होता, त्याची आठवण करूया. श्लोक क्रमांक 4:34 आणि श्लोक क्रमांक 9:13 तिथं वंदन भक्ती आहे भगवद्गीतेमध्ये. 4:34 मध्ये आपला संदर्भ लक्षात येतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, आत्मज्ञान कसं मिळवावं? तर जे ज्ञानी असतात, तत्ववेत्ते असतात, त्यांना प्रथम वंदन करावं, वंदन भक्ती. त्यांना प्रथम वंदन करावं, मग त्यांना नम्रतापूर्वक प्रश्न विचारावा, त्यांची सेवा करावी, की उदार वृत्तीनं ते आपल्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतील. भगवद्गीतेतले शब्द असे, तद विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. हा झाला ज्ञान ग्रहणाचा मार्ग, वंदन भक्ती. पण आपल्याला भक्तीचाही मार्ग पाहिजे. त्या भक्तीच्या मार्गासाठी 9व्या अध्यायामध्ये संदर्भ येतो आणि माग आपण अनेकदा त्याचा उल्लेख केलाय. आज वेगळ्या संदर्भात करूया वंदन भक्तीच्या. श्लोक परिचित आहे आपल्याला. सततम कीर्तयन्तो माम यततंश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मा भक्त्या नित्ययुक्तः उपासते. कीर्तयन्तो माम, इकडं नाही मला आपलं लक्ष वेधायचंय. मला आपलं लक्ष वेधायचंय त्या नमस्यन्तश्च या संज्ञेकडे बघायचंय. कारण नमन करणं, कीर्तन आहेच, दृढव्रत आहेच, पण नमन सुद्धा महत्वाचं हे लक्षामध्ये येईल. पण आपण भगवद्गीतेचे वंदन भक्तीचा संदर्भ बघायला लागलो की अक्षरशः ज्याला आपण खाण म्हणू असे संदर्भ मिळतात ते 11व्या अध्यायामध्ये, आणि तो अध्याय विश्वरूप दर्शन योगो नाम. ह्या अध्यायामध्ये किती श्लोकात वंदन भक्ती आली आहे? आश्चर्य वाटतं की विश्वरूप दर्शन योगामध्ये वंदन भक्ती आली आहे. ती श्लोक क्रमांक 35, 36, 37, 39, 40 आणि 44 सर्व ठिकाणी वंदन भक्तीचे संदर्भ दिसतील. आपण समजून घेऊया, लक्षात घेऊया. अर्थानुसंधान काय बरं विश्वरूप दर्शन योगाचं? तर अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे भगवंतानी त्याला दिव्यदृष्टी दिली आणि मग भगवंतानी विश्वरूप दर्शन घडवलं. कसं विश्वरूप? लोक विलक्षण, जगड व्याळ, विराट, विश्वात्मक विश्वरूप दर्शन. ते बघितल्यानंतर अर्जुन अक्षरशः चकित झाला, भयभीत झाला, थक्क झाला, अस्वस्थ झाला आणि रोमांचितही झाला. आणि मग तो त्या भगवंताला वंदन करणार, तर भगवंतानं आणखीन एक गोष्ट त्याला सांगितली आणि त्याची अस्वस्थता वाढलीच. भगवंत म्हणाले, अरे मीच तो सर्व संहारक कालपुरुष आहे. हे भीष्म, द्रोण, कर्ण, जयद्रथ हे सारे मी आधीच मारून टाकले तसं समज. आता तू फक्त या धर्म युद्धासाठी निमित्त मात्र हो आणि यशस्वी प्राप्त कर. तेव्हा अर्जुनाची अवस्था अतिशय बिकट झाली, भयचकित झाली, स्तिमित झाली. आणि त्या स्थितीचं वर्णन संजयाच्या मुखानं तुम्हाला मला ऐकायला मिळतं आणि वंदन भक्तीचा एक वेगळाच नमुना समोर येतो. कधी जन्मली वंदन भक्ती? कधी झाला अर्जुन हा श्रीकृष्ण शरण? संजयाचे शब्द असे, अहो तो थरथर कापणारा, दोन्ही हात जोडलेला, पुन्हा पुन्हा वंदन करणारा, सद्गदित कंठाचा, भीतीनं व्यापलेला आणि पुनश्च वंदन करणारा तो अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, एत श्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमानः किरीटी
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदम भीत भीत प्रणम्य. नमस्कृत्वा, नमस्कार करून अर्जुन श्रीकृष्णाला वंदन करता झाला. आणि असं वंदन करताना तो मनोगत व्यक्त करताना म्हणाला, देवा काय सांगू, अरे भयभीत राक्षस दश दिशांना पळ काढतायत. सिद्ध मात्र, योगी मात्र, ऋषी मात्र, त्यांचे समूह मात्र तुझ्या विश्वरूपाला विनम्र भावे प्रणाम करतायत. वंदन भक्ती शब्द असे, रक्षांशी भीतानी दिशो द्रवंती सर्वे नमस्यंतीच सिद्ध संघाहा. हे सारं साहजिक होतं. अर्जुनच पुढे म्हणतोय, देवा हे साहजिक आहे रे, तुला कोण नमस्कार करणार नाही, कारण तू सर्वश्रेष्ठ आदी देव आहेस. हे जग निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाचा तू जन्मदाता आहेस. तुला का बरे सर्वजण नमस्कार करणार नाहीत? जरा थांबून विचार करा, का बरे तुला सर्वजण नमस्कार करणार नाहीत? वंदन भक्ती. अर्जुनाचे शब्द संजयानं वर्णन केले असे, कस्माच तेन नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादी कर्त्रे. अरे तुला कोण वंदन करणार नाही? तू तर ब्रह्मदेवाचाही जन्मदाता, तू तर परमेश्वर, श्रेष्ठ परमेश्वर आदी देव. या विश्वरूप पाहताना अवस्था झाली ती आणखी मोठी विलक्षण शब्दात संजयानं टिपली आहे. आपल्या लक्षामध्ये येतं, अहो विश्वरूप दर्शनाला प्रणाम करायचा, तर अर्जुनाची अवस्था अशी झाली की प्रणाम कुठं करू आणि कसा करू, तो पूर्ण भांबावून गेला. शब्द असे आहेत, अर्जुन पुन्हा पुन्हा नमस्कार करायला लागला, सर्व बाजूनी नमस्कार करायला लागला, सर्व दिशांनी नमस्कार करायला लागला. त्याला कणाकणामध्ये भगवंत दिसायला लागला. त्याला प्रश्न पडला की समोरून नमस्कार करू की पाठीमागून करू, हजार हातांनी करू का कोणत्या शब्दांनी करू? मग शब्द येतात, नमो नमस्तेस्तु सहस्र कृत्वा पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. पुन्हा पुन्हा हजार वेळा नमस्कार. पण कसा नमस्कार? नमः पुरस्ता दत्तपृष्ठतस्ते नमस्तुते सर्वत एव सर्व. कारण सर्व बाजूने मी नमस्कार करणार आहे, असं तो पुन्हा पुन्हा सांगतो. आणि सुहृदजन हो, या वंदन भक्तीचा सर्वोच्च कळस जर कुठं असेल तर तो आहे 44व्या श्लोकात. मोठा सुंदर आहे. अर्जुन म्हणतो, देवा तू तर परमपूज्य परमेश्वर आहेस, परमपूज्य परमेश्वर आहेस, आदी देव आहेस, ब्रह्मदेवाचा जनित आहेस. मी तुला साष्टांग प्रणिपात करतो. आणि पुढे लढिवाळपणे म्हणतो, अरे पिता जसं पुत्राचं, मित्र जसं मित्राचं, जिवलग जसा लढिवाळ व्यक्तीचं, लाडक्या व्यक्तीचं सगळं ऐकतो, तसे तू माझे सारे अपराध सहन कर. शब्द मोठे महत्वाचे आहेत. वंदन भक्तीचं शब्दचित्र आहे. अर्जुन म्हणाला, तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये त्वामहमीश मीड्यम पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रिय प्रियार्यार्हसि देव सोढुम. अरे तू कसा आहेस? तर ईश ईड्यम, सर्वोच्च देव आहेस. आणि आमचं तू का सहन करतोस? तर प्रियाचं, लढिवाळपणे लाडक्याचं, जिवलगाचं कोण सहन करणार नाही? अर्हसी देव सोढुम. हे देवा, सोडून म्हणजे सहन करायला, अर्हसी म्हणजे तो योग्य आहेस. म्हणून आपले सगळे संत देवाला जिवलग मानतात, त्याला जवळ बोलावतात, तो त्यांची कामं करतो. वंदन भक्तीचा सर्वोच्च परिणाम आहे. हा आहे वंदन भक्तीचा सोनेरी कळस. विनम्र प्रणाम.